भावांनो, लोक म्हणतात काय येशू येशू म्हणतात. तुम्ही काय येशूमध्ये काय पाहिलं? येशू कोण आहे? कशाला येशू येशू करतात? येशू एक मनुष्य होता. नाही भावांनो, नाही माझ्या बहिणींनो, तुम्ही इतिहास वाचलाच नाही. प्रभू येशू मार्ग सत्य जीवन होता. प्रभू येशू मार्ग सत्य जीवन होता. प्रभूच ह्या परमेश्वर होता. परमेश्वरच प्रभू होता. परमेश्वरच प्रभू होता म्हणजे याचा अर्थ, सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच येतोय, येशू. येशू सगळं काही होतं. ना येशूच्या वर कोणी आहे, ना येशूचा कोणी परमेश्वर आहे. फक्त येशू परमेश्वर आहे आणि परमेश्वरच येशू आहे. या गोष्टीला तुम्ही समजून घ्या भावांनो. कारण की येशू एक मात्र स्वर्ग जाण्याचा रस्ता आहे. येशूशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही, हे आपल्या लक्षात कळू द्या. परमेश्वराने आपल्यावर एवढं प्रेम केलं, त्याचा एक लौकिक पुत्र त्याने आपल्यासाठी बलिदान दिला. म्हणजे याचा अर्थ, परमेश्वराने आपल्यावर एवढं प्रेम केलं, परमेश्वराने मानव रूप धारण करून धर्तीवर येऊन आपल्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिला. याचा अर्थ असा होतो भावांनो, असा होतो माझ्या बहिणींनो. याच्यामुळे माझ्या भावांनो, आम्ही येशू येशू का करतो? कारण की येशूशिवाय दुसरं कोणतंच परमेश्वर नाही. सगळे हे मूर्तीपूजक, हे काही नाही. मी कोणत्या धर्माचं नाव घेणार नाही, काही नाही, कोणत्या धर्माचा अपमान नाही करत. पण आम्ही ह्या धर्माला मानत नाही. कारण की आमचा परमेश्वर आहे ना, त्याला ना 1 रुपया लागतो, ना 2 रुपये लागत नाही. त्याला अगरबत्ती ना काडी काहीच लागत नाही. त्याला फक्त लागतं मन आणि अंतःकरण. त्याला अंतःकरण लागतं. आमच्या परमेश्वराला फक्त अंतःकरण लागतं. तो आमचं अंतःकरण बघतो आणि आमच्यावर प्रेम करतो. जरी आम्हाला सगळे लोक सोडून जातात, तुम्ही असे आहेत, तुम्ही ढोंगे आहेत, तुम्ही पैसा लुटतात असं म्हणतात, पण आमचा परमेश्वर आम्हाला पाहतो. कारण की आमचा परमेश्वराने मृत्यूवर जय पाहिलेली आहे आणि आमचा परमेश्वर आमच्यावर खूप प्रेम करतो. तो आहे आमचा प्रभू येशू मसीह. लोक धोका देतात, आपले जवळचे माणसं आम्हाला धोका देऊ शकतात, आमचं लेकरू आम्हाला धोका देऊ शकतं, आपले आईबाप आपल्याला धोका देऊ शकतात, भाऊ धोका देऊ शकतो, कोणी बी मित्र परिवार कोणी बी आपल्याला धोका देऊ शकतं. लेकिन एक जण आहे आमच्यावर, आपल्यावर सत्य प्रेम करतो. आपण पाप बी झालं तर आपल्यावर प्रेम करतो. त्याचं नाव आहे प्रभू येशू मसीह. याच्यामुळे माझ्या भावांनो, जरी तुम्ही पापी आहात, तुमच्याकडं काही बी झालं तर पण आपल्या म्हणजे परमेश्वरकडे या. परमेश्वराला त्या गोष्टीची क्षमा मागाल. आता लोक कसे म्हणतात, तुम्ही पैसे देऊन धर्म परिवर्तन करतात. तसं काही नाही. हे परमेश्वरच्या खिलाफ आहे. हे अफवा फैलवली गेलेली आहे. जरी आम्ही आज चर्चमध्ये बी जातो, परमेश्वर म्हणतो तुमच्या मनाने द्या. आम्ही म्हणत नाही की तुम्ही 100च टाका, तुम्ही 200च टाका. आम्ही असं काही म्हणत नाही. तुमच्या मनाने 1 रुपये बी आला तर खूप झाला. याच्यासाठी परमेश्वर कधीच देखावा करत नाही. आणि आम्ही येशू येशू करतो, याचं कारण म्हणजे काय आहे? कारण की परमेश्वर येशू जिवंत आहे आणि तो आमचा सांभाळ करतो. आम्हाला कोणी सहारा नाही, पण आमचा प्रभू येशू मसीह आमची प्रार्थना ऐकतो, आमची विनंती ऐकतो. याच्यामुळं आम्ही येशू येशू करतो. आमेन.